संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानोबाराय या असणाऱ्या चरणाच्या द्वारे सांगतात की भगवान श्रीपती अर्थात लक्ष्मीचा असणारा पती भगवान परमात्मा, त्याला जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला संतांच्या संगतीमध्ये आपलं मन लावून भगवान परमात्म्याला काय करायचं आहे तर आकळायचं आहे, त्याला प्राप्त करायचं आहे. कारण की ज्यावेळेस या मनुष्य देहामध्ये हा जीवात्मा येतो आणि आल्यानंतर 3 सत्तेमध्ये तो जीवन जगत असतो. पहिली आहे व्यावहारिक सत्ता, दुसरी आहे प्रातिभाषिक सत्ता आणि तिसरी आहे पारमार्थिक सत्ता. व्यावहारिक सत्तेमध्ये सुद्धा मनाची आवश्यकता आहे आणि प्रातिभाषिक सत्तेसाठी सुद्धा मनाची काय आहे अपेक्षा आहे. पण प्रातिभाषिक सत्तेसाठी सुद्धा मनाची अपेक्षा आहे आणि पारमार्थिक सत्तेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी यद्यपि मन नसतं, परंतु साधन कालामध्ये मनाची काय आहे तर आवश्यकता आहे. जर आपल्याला भजन करायचं असेल तर त्या ठिकाणी मन असावं लागतं. प्रातिभाषिक म्हणजे जसं आता स्वप्न दिसतं, स्वप्न कसं आहे प्रातिभाषिक आहे. इकडं मृगजळ हे सुद्धा कसं आहे प्रातिभाषिक आहे. आणि व्यवहारामध्ये आई वडील घरदार हे काय तर व्यावहारिक सत्तेतले पदार्थ आहेत. या तीनही सत्तेमध्ये काय लागतंय मन लागतंय. म्हणजे पारमार्थिक सत्तेमध्ये पारमार्थिक साधना करण्यासाठी मन लागतंय, स्वप्न पाहण्यासाठी मन लागतंय आणि व्यवहार करण्यासाठी सुद्धा मन लागतंय. आणि मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संकल्प जर आलेला नसेल तर त्या ठिकाणी पारमार्थिक साधनाही होत नाही. प्रातिभाषिक सत्तेतलं स्वप्नही दिसत नाही आणि व्यावहारिक सत्तेमध्ये जे आपण कार्य करतो ते सुद्धा होऊ शकत नाही. म्हणजे मनामध्ये अगोदर काय यावा लागतो संकल्प यावा लागतो. ज्ञानोबराय म्हणतात, आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनोनीची उठी, मग ते वाचा तिठी कराशी. का जी गोष्ट आपल्याला आवडते ती गोष्ट मिळवण्यासाठी अगोदर संकल्प निर्माण व्हावा लागतो. कुठं व्हावा लागतो? कारण की मनाचं स्वरूप सांगत असताना सांगितलेलं आहे संकल्प विकल्पात्मक मनः. म्हणजे मनाचं काम काय संकल्प करणं किंवा विकल्प करणं. आता एखादी वस्तू मिळवायची असेल तर आपल्या मनामध्ये काय असावा लागतो संकल्प निर्माण व्हावा लागतो. आणि संकल्प निर्माण झाल्यानंतर मग इंद्रिय ती इच्छित असणारी वस्तू मिळवण्यासाठी काय करतात प्रयत्न करतात. बघा ज्ञानोबराय काय सांगतात, आवडे ते वृत्ती किरीटी. हे अर्जुना, जे आपल्याला आवडतं त्या वस्तूला मिळवण्याचा संकल्प आधी मनोनीची उठी. ते सर्वात अगोदर कुठं मनामध्ये निर्माण होतं की मला हे मिळवायचं. आणि मग ते वाचा दिठी कराशी. एखादा अभंग तुम्ही पाठ केला असेल मनामध्ये तर त्यानंतर तो मनात असणारा अभंग वाणीच्या द्वारे उच्चारण त्याचं करू शकतो. किंवा डोळ्याने एखादी वस्तू पाहायची असेल तुम्हाला तर मला ही वस्तू पाहायची आहे, हा संकल्प अगोदर मनामध्ये निर्माण व्हावा लागतो. आता मनामध्ये निर्माण झालेला आहे की मला भगवान श्रीकृष्णाची मालिका पाहायची. मग त्याच वेळेस त्याचे डोळे काय करतात मोबाईलमध्ये बघतात, नाहीतर बघत नाही. म्हणजे सांगायचं इथं काय तर कोणतंही कार्य करायचं असेल तर त्या ठिकाणी मनामध्ये संकल्प निर्माण व्हावा लागतो. आणि मनामध्ये संकल्प निर्माण जर झाला नाही तर ते कार्य मनुष्य करत नाही. ज्ञानोबराय त्यासाठी दृष्टांत देतात, वाचोनी मनीची नाही ते वाचेशी उमटेल काही, बीजे विन भुई अंकुर असे. जसं जमिनीमध्ये बी जर आपण पेरलं नाही तर अंकुर उत्पन्न होत नाही, तसं मनामध्ये संकल्प जर निर्माण झाला नाही तर इंद्रियांच्या द्वारे ती क्रिया होत नाही. जसं मनामध्ये अभंग पाठ नसेल तर वाणीच्या द्वारे तो बाहेर पडत नाही. सांगायचं इथं फक्त मनाच्या द्वारे सर्व काय होतं कार्य होत असतं. तुकोबराय म्हणतात, एखादी वस्तू एखादी गुप्त गोष्ट आपल्या मनामध्ये असेल तर ती बाहेर निघण्याचं साधन कोण आहे तर इंद्रिय आहे. आणि ती इंद्रियाच्या द्वारे ती गुप्त गोष्ट बाहेर केव्हा निघते जर मनाने त्या ठिकाणी निश्चय केला असेल, मनाने संकल्प केला असेल की मला ही गोष्ट त्यांना सांगायची, त्याच वेळेस ती असणारी गोष्ट वाणीच्या द्वारे बाहेर निघत असते. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरित आहे पारी
आवरेना, म्हणजे मनामध्ये जे असतं ते इंद्रियाच्याद्वारे काय बाहेर निघत असतं. आता वास्तविक विचार केला तर सर्व इंद्रियाचे जे काही व्यवहार आहेत ते मनाच्या अधीन आहे. म्हणजे कोणतंही इंद्रिय असू द्या, कर्मेंद्रिय असू द्या किंवा ज्ञानेंद्रिय असू द्या. ज्ञानेंद्रिय कोणते? श्रोत्र इंद्रिय, त्वगिंद्रिय, चक्षुरेंद्रिय, रसनेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय ही झाली ज्ञानेंद्रिय. त्यानंतर कर्मेंद्रिय, पाय, हात, वाणी, गुद आणि उपस्थ ही झाली 5 कर्मेंद्रिय. या संपूर्ण इंद्रियांच्या जे क्रिया आहेत त्या संपूर्ण क्रिया मनाच्या अधीन आहेत. मनात अगोदर संकल्प, नंतर क्रिया उत्पन्न होत असतात. पण आत्म्याचं कोणतीही क्रिया नाही, म्हणजे आत्म्याच्या अधीन कोणत्याही क्रिया नाही, तर मनाच्या अधीन काय तर क्रिया आहे. का? कारण की मन हे काय तर सर्व इंद्रियांचा अध्यक्ष आहे आणि अध्यक्षाच्या हातामध्येच काय असतं? सर्व यंत्रणा चालवण्याचं काम असतं. जर आपण आत्म्याचा विचार केला तर हा जो काही जीवात्मा आहे, आत्मा म्हणा, जीवात्मा म्हणा, हा जीवात्मा मनाच्या साह्यानेच गमन करत असतो. त्या मनाच्या साह्याने गमन कसा करतो तो? जर त्याला स्वर्गादी लोकांची प्राप्तीची इच्छा असेल तर तो यज्ञ करतो, नरकाच्या प्राप्तीची इच्छा असेल तर निषिद्ध कर्म करतो, वाईट कर्म करतो. म्हणजे मनाच्या मार्गानेच हा जीवात्मा अधपतनालाही जातो आणि उन्नतीला सुद्धा जातो. मानसिक समाधानाला सुद्धा तो प्राप्त होतो आणि मानसिक अधपतनाला सुद्धा तो प्राप्त होतो. कशाच्याद्वारे? तर मनाच्याद्वारेच. पण आत्म्याचा जर आपण विचार केला तर आत्मा कसा आहे? शुद्ध आहे, चोखट आहे. परंतु या असणाऱ्या मनाने काय केलेलं आहे? या असणाऱ्या जीवात्म्याने त्या मनाशी काय केला? संबंध ठेवलेला आहे आणि मनाशी संबंध ठेवल्यामुळे त्याला सर्व सुखदुःख भोगावे लागत आहे. कोणाला? जीवात्म्याला. हा जो काही जीवात्मा आहे तो मनाच्या साह्याने इंद्रियांच्याद्वारे विषयांचं ग्रहण करतो. ज्ञानोबराय म्हणतात, मनाच्या रथी ओळगे, इंद्रियाच्या श्रवणाच्याद्वारे रिघे आणि शब्दाची या रिगे राणा माझी. म्हणजे जीवात्मा हा मनाच्याद्वारे इंद्रियाच्या माध्यमाने विषयापर्यंत जातो. कसं? जीवात्मा मनाच्याद्वारे डोळ्यामध्ये येतो आणि डोळ्यामध्ये आल्यानंतर तो रूप नावाच्या विषयाकडे जातो. ते रूप जर चांगलं असेल तर त्याला आनंद होतो आणि ते रूप जर भ्यासूर असेल, वाईट असेल तर त्याला दुःख होतं. म्हणजे जीवात्म्याला दुःख होण्यासाठी कारण कोण? मन. म्हणजे सुखासाठी कारण सुद्धा मन आणि दुःख होण्यासाठी सुद्धा कारण कोण? मनच. पण कोणतं मन सुखासाठी कारण आणि कोणतं मन दुःखासाठी कारण हा सुद्धा विचार करण्याचा काय तर विषय आहे. शंकराचार्य म्हणतात, मन एव मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः विषयासक्तं मन बंधाय आणि विमुक्तये निर्विषयम मनः. म्हणजे विषयामध्ये आसक्त असणारं मन हे तुम्हाला दुःखासाठी कारण आहे आणि निर्विषय मन, ज्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा काय नाही, विषय नाही, ते मन तुम्हाला सुखासाठी कारण आहे. म्हणजे ज्या मनामध्ये संकल्प आहे, सांसारिक संकल्प ज्या मनामध्ये आहे ते मन दुःखाला कारण, आणि ज्या मनामध्ये परमात्म्याविषयी संकल्प आहे ते मन सुखाला कारण. म्हणजे आपलंच मन आपल्या सुखालाही कारण आहे आणि आपल्या दुःखाला सुद्धा कारण आहे. आता कोणतं मन सुखाला कारण सांगितलं? तर विषयामध्ये आसक्त असणारं मन. आता विषयामध्ये आसक्त असणारं मन हे दुःखाला कारण कसं ठरतं? तर याविषयी एक श्लोक सांगितला जातो. कारण की ही विषयाच्या बाबतीत विचार करत असताना असं सांगितलेलं आहे की हे विषय कसे आहेत. काम्य म्हणून प्रसिद्ध आहे. काम्यैक दुःखैक बीजम क्षणलव विरसम तत्चिकीर्षन्ति मंदाः. म्हणजे हे जे काही विषय आहेत, ज्या विषयांच्या पाठीमागं हा जीव लागलेला आहे, ते विषय कसे आहेत? तर दुःखाला मूळ कारण आहे. कसे? ज्ञानोबराय वर्णन करतात, साध्यंतची जाण दुःख, विषय भोगी जे सुख, ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. हे जे काही विषय आहेत, विषयाच्या प्राप्तीसाठी कष्ट करावे लागतात, दुःख भोगावं लागतं. विषय प्राप्त झाल्यानंतर
त्याचे रक्षणाचे कष्ट. कदाचित तो विषय नष्ट झाला तर कष्टच कष्ट होतात. म्हणून हे विषय आरंभी सुद्धा दुःखाला कारण आहे, मध्यंतरी सुद्धा दुःखाला कारण आहे, आणि ज्यावेळेस ते विषय निघून जातात त्यावेळेस सुद्धा काय तर दुःखच. म्हणून हे विषय कसे आहेत तर दुःखाला कारण आहे. म्हणून दुःखैक बीजम. पंचदशीकार सांगतात, अर्थानाम अर्जनी क्लेशः तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम दिगर्थम क्लेशकारिणः. म्हणजे हे विषय, अर्थ म्हणजे पैसा नाही फक्त, ज्याची ज्याची माणसाला इच्छा होते त्याला म्हणायचं अर्थ. आणि ते अर्थ, ते विषय आरंभी सुद्धा दुःखाला कारण आहे, मध्यंतरी दुःखाला कारण आहे, आणि कदाचित त्याचा खर्च झाला तरी दुःखाला कारण, आणि नष्ट होतात त्यावेळेस दुःखच दुःख. आणि म्हणून त्या विषयांचा धिक्कार शंकराचार्यांनी केलेला आहे. करण्याचं कारण काय, विषय दुःखरूप आहे. कारण की संसाराच्याच अंतर्गत हे विषय आहेत. आणि या संसाराचं वर्णन करत असताना कसं केलेलं आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. अशी स्थिती असताना सुद्धा मनुष्य खरं काय, खोटं काय, सार काय, आसार काय याचा विचार न करता तो काय करतो, या विषयांच्या भानगडीत पडून जातो. म्हणून तुकोबाराला म्हणावं लागलं, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील किंवा नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह. आपल्याला हा जो काही मनुष्य देह आहे तो अत्यंत पुण्याने प्राप्त झालेला आहे. भगवंताच्या कृपेने आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे. परंतु अशा प्रकारचा नरदेह प्राप्त होऊन सुद्धा आपण भगवत तत्वाचा साक्षात्कार न करता जे नश्वर असणारे विषय आहेत ते विषय मिळवण्यासाठी रात्रंदिवस काय करत आहोत, प्रयत्न करत आहोत. ज्ञानोबा म्हणतात ना, दिनदिशी हरिपाठामध्ये सांगतात, हरिपाठ पाठ असेल ना, तर रात्रंदिवस संसारातील पदार्थ मिळवण्यासाठीच काय करतो, हा अज्ञानी जीव प्रयत्न करतो. म्हणजे विषयाच्या पाठीमागे लागलेला जीव करत असतो. मग आता त्या विषयाच्या पाठीमागे लागलेला जीव जे प्रयत्न करतोय ते कशाने करतोय, मनानेच करतोय. कारण की मनाशिवाय विषयाकडे जात नाही आणि मनाशिवाय परमार्थाकडे सुद्धा जात नाही. विषय आपला हा होता की कोणतं मन दुःखाला कारण आणि कोणतं मन सुखाला कारण. जे मन विषयामागे लागलेलं आहे ते मन दुःखाला कारण, आणि जे मन निर्विषय झालेला आहे, विषय तो त्यांचा नारायण ज्यांचा झालेला आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, अशी ज्यांची स्थिती झालेली आहे त्यांचं मन मात्र सुखाला कारण आहे. ज्यांच्या मनामध्ये केवळ भगवान परमात्म्याचंच चिंतन आहे, नामस्मरण जे करतात, तत्वज्ञान जे श्रवण करतात, तेच मन सुखाला कारण आहे. आणि इतर जे मन आहेत ते सगळे दुःखालाच काय आहे, कारण आहे. भगवान सुद्धा सांगतात की मी जे मन चोखट झालेलं आहे, चोखट म्हणजे जे मन निर्मळ झालेलं आहे, त्या मनामध्ये मी क्षेत्र संन्यास घेतो. जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. म्हणजे जसं आता इकडं संसारामध्ये वैतागलेला मनुष्य आळंदीला जातो, आणि आळंदीला गेल्यानंतर तो काय म्हणतो की मी आता तिकडे जाणार नाही, मी डायरेक्ट क्षेत्र संन्यास घेऊन टाकतो. म्हणजे या आळंदीला सोडून मी आता जाणारच नाही. 12 वर्षे किंवा 24 वर्षे असं तो संकल्प करत असतो. तशा प्रकारे भगवान सुद्धा काय करतात, संकल्प करतात की ज्याचं मन शुद्ध झालेलं आहे त्याच्या मनामध्ये मी जाऊन राहणार. आणि एकदा भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये आला की त्या ठिकाणी सुखाला काय पारावार नाही. म्हणजे स्थिरता आपल्या अंतःकरणामध्ये आली की भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये येतो आणि मी रूपाने त्या ठिकाणी ज्ञान करून देतो, आणि मग आनंदच आनंद असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तो का म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. तुकोबारायांनी काय सांगितलं की तुम्ही अगोदर काय करा, तुमचं मन निर्मळ करा. आणि मन निर्मळ जर केलं तर गोपाळ म्हणजे भगवान परमात्मा सहज रीतीने तुमच्याकडे येईल. आणि म्हणून सर्वात पहिलं काय करायचं, आपल्याला मन निर्मळ करायचंय. मन निर्मळ का करायचंय, कारण की देव आपल्या अंतःकरणामध्ये येऊन राहावा, आणि देव आपल्या मनामध्ये येऊन राहावा असं वाटत असेल तर त्यासाठी मन निर्मळ होण्यासाठी निष्काम कर्म,
कोणत्याही प्रकारची फलाची इच्छा न करता आणि कोणत्याही प्रकारची फलाची इच्छा न करता उपासना करावी. त्याने होईल काय, मन निर्मळही होईल आणि मन शुद्धही होईल आणि मन स्थिरसुद्धा होईल. आणि स्थिर असणाऱ्या आणि शुद्ध असणाऱ्या मनामध्ये भगवत तत्वाचा काय होईल, साक्षात्कार होईल. आणि साक्षात्कार झाला की सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की हे जे काही मन आहे, हे मन अत्यंत विचित्र आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायुरिव सुदुष्करम. म्हणजे हे जे काही मन आहे, जसं वायू त्याला एका खोलीमध्ये कोंडून आपल्याला ठेवता येत नाही, तसं या मनाला सुद्धा कोंडून ठेवता येत नाही. या मनाला कोंडून ठेवण्यासाठी एकच विषय फक्त, तो म्हणजे परमात्मा. त्या परमात्म्याच्या ठिकाणी एकदा मन स्थिर झालं की त्या ठिकाणी काय झालं, ते मन स्थिर राहतं, नाहीतर मन चंचलच राहतं. मग त्या चंचल असणाऱ्या मनामध्ये नाना प्रकारचे काय निर्माण होतात, विषय निर्माण होतात. हे मिळवावं, ते मिळवावं, आकांक्षा, अपेक्षा ह्या निर्माण होत असतात. आणि तेच मन तुम्हाला काय ठरतं, मग दुःखाला कारण ठरतं. म्हणून सांगण्याचा अभिप्राय हाच आहे की आपलंच मन आपल्या सुखाला कारण आहे आणि आपलंच मन आपल्या दुःखाला कारण आहे. आणि आपल्याला जर सुख मिळवायचं असेल तर त्या मनाला भगवंताच्या चिंतनामध्ये लावा. आणि जर आपल्याला दुःख मिळवायचं असेल तर त्या मनाला सांसारिक जे काही विषय आहेत, रूप रस गंध हे जे काही विषय आहेत, ते विषय मिळवण्यासाठी काय करावे, प्रयत्न करावे. ठीक. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.